आता आपण नवीन धडा सुरू करणार आहोत. शेवटचा धडा आहे आपला 8वीचा. त्याचं नाव आहे वर्तुळ किंवा सर्कल. आता 5वीत आपल्याला वर्तुळ हा धडा थोडासा झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलोय ते थोडंसं बघूया, आधी आठवूया काय काय शिकलोय ते, आणि त्यानंतर ह्या धड्याकडे आपण वळूया. आता वर्तुळ म्हणजे सर्कल हे आपल्याला माहिती आहे कसं असतं, कसं काढायचं असतं. वर्तुळ कसं दिसतं हेही आपल्याला माहिती आहे. काढताना आपण कसं काढतो, कंपास पेटीमधला कंपास घेतो, सिस पेन्सिल त्याला लावतो, त्याच्यानंतर एक पॉइंट इथे ठेवून आपण गोलाकार अशी सेम अंतरावर असणारी आपण एक आकृती काढतो. आता जिथे आपण कंपास ठेवलेला असतो तो मध्यबिंदू होतो किंवा केंद्रबिंदू होतो, केंद्र होतो, कारण त्याच्या भोवती आपण सर्कल काढतो किंवा आपण वर्तुळ काढतो. आता हा जो दिसतोय ह्याला म्हणायचं केंद्रबिंदू, कारण त्याच्या भोवती बरोबर सारख्या अंतरावर आपण ही आकृती काढलेली आहे. त्यामुळे जो वर्तुळाच्या सेंटरला किंवा वर्तुळाच्या मध्ये असतो, ज्याच्यातून आपण वर्तुळ काढलेलं असतं त्याला म्हणायचं केंद्रबिंदू. त्यामुळे हा केंद्रबिंदू आहे, त्याला मी ओ असं नाव देते. तर ओ हा काय झाला, वर्तुळाचा केंद्रबिंदू, किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं सेंटर ऑफ सर्कल. केंद्रबिंदू, सेंटर ऑफ सर्कल हा झाला केंद्रबिंदू. त्याच्यानंतर या केंद्रबिंदूतून बाजूची जी आकृती आहे त्याच्यावर आपण एखादी लाईन काढली तर त्या लाईनला काय आपण काढूया ती लाईन. ही अशी जर लाईन आपण इथून काढली केंद्रबिंदू पासून इथपर्यंत, हे जे डिस्टन्स किंवा हे जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो त्रिज्या, किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं त्याला रेडियस. याला इंग्लिशमध्ये आर असं आपण म्हणतो. त्यामुळे आर ही काय झाली, त्रिज्या झाली किंवा रेडियस म्हणायचं त्याला. त्याच्यानंतर ही त्रिज्या म्हणजे काय की केंद्रबिंदू पासून ह्या सर्कलवर ह्या बाजूला काढलेली जी काही रेषा आहे त्याला त्रिज्या म्हणायची. आता ही त्रिज्या झाली, पण ह्या सर्कलवर म्हणजे ह्या वर्तुळावर कुठलेही दोन बिंदू घेतले, कुठलेही वर्तुळावर असलेले, आतले नाही, वर्तुळाच्या ह्याच्यावर बाउंड्रीवर असलेले कोणतेही दोन बिंदू तुम्ही घेतलेत आणि ते जर जोडले, म्हणजे समजा मी हा इथे काहीतरी एक ए हा बिंदू घेते आणि इथे कुठला तरी असा बी हा बिंदू घेते, तर हा ए एक बिंदू आहे, बी एक बिंदू आहे, हे दोन बिंदू आहेत. त्या बिंदूंना मी जर रेषेने जोडलं, आतल्या आत, बाहेरच्या बाहेर नाही, रेषेने जर जोडलं मी ए आणि बी वर्तुळामध्ये, तर बघूया ह्याला काय म्हणायचं ते. तर ए आणि बी म्हणजे ए पासून बी पर्यंतची जी रेषा आहे त्या ए बी या रेषाला म्हणतात जीवा, किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं त्याला कॉर्ड. सेंटर, रेडियस आणि कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय की वर्तुळावर कुठल्याही ठिकाणी दोन बिंदू तुम्ही घेतलेत आणि ते जोडलेत की त्याला म्हणायचं जीवा किंवा कॉर्ड. आता ही जी जीवा आहे ती असं कुठल्याही दोन बिंदूवर आहे, बरोबर, पण ही अशीच वरती नेली मी, अशी वरती नेत गेले आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जर ती गेली, म्हणजे अशा प्रकारची जीवा जी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते, ती जर आपण काढली, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा, ही पण एक जीवाच आहे, कारण हा समजा पॉइंट पी आहे इथे, हा पॉइंट पी आणि हा पॉइंट क्यू आहे. तर वर्तुळाच्या दोन पी आणि क्यू ह्या दोन बिंदूंना जोडणारी ही रेषा आहे, त्यामुळे आपण ह्याला जीवा म्हणणार आहोत. पण ही जी जीवा आहे ती कशी गेलेली आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली आहे. तर केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला म्हणायचं व्यास, किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं त्याला डायमीटर. म्हणजे पी क्यू हा काय झाला, व्यास किंवा डायमीटर. आणि डायमीटर आणि रेडियस ह्याचं काय नातं येईल मग, म्हणजे त्रिज्या आणि व्यास याचं काय नातं येईल, तुम्ही बघितलं तर हा अगदी मध्यावर असतो, हा केंद्रबिंदू आहे ना, त्यामुळे मध्यावर असणारे सारख्या अंतरावर असतं वर्तुळ. त्यामुळे इथे ओ हा ओ पासून क्यू पर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर ओ पासून पी पर्यंतचं असतं. आणि ओ क्यू ही पण त्रिज्या झाली आणि ओ पी ही पण त्रिज्या झाली. त्यामुळे व्यास आणि त्रिज्येचं नातं किंवा रिलेशन काय असणार आहे, तर व्यास म्हणजे डायमीटर बरोबर 2 गुणिले त्रिज्या, 2 गुणिले त्रिज्या. हे झालं. त्याच्यानंतर आपण काय काय बघितलंय, ह्याचं परिघ बघितलं आहे, परिघाचं सूत्र बघितलंय आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बघितलेलं आहे. तेवढं फक्त घेऊया की परिघ म्हणजे काय, तर एखादा कुठलाही बिंदू तुम्ही सिलेक्ट केलात, हा बिंदू आहे आणि असं वर्तुळाकार काहीतरी एक
बाग आहे म्हणा किंवा वर्तुळाकार गोष्ट आहे त्याच्यावरून आपण चालतोय, तर आपण हे असं चालत चालत इथून सुरुवात केली आणि अशी वर्तुळाकार सगळं पूर्ण करून पुन्हा त्या बिंदूपर्यंत आपण इथे आलो असं चालत चालत, तर ते अंतर किंवा ते डिस्टन्स केवढं होईल हे म्हणजे काय असतं, वर्तुळाचा परीघ. परीघाचं सूत्र पण आपल्याला माहितीये, परीघ वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr. पाय म्हणजे माहितीये 22/7 किंवा 3.1428 वगैरे कुठलंही घेतलं तरी चालेल. तर 2πr हे काय असतं, वर्तुळाचं परीघ. आणि क्षेत्रफळ पण आपण बघितलं आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय, तर हे असं सगळं वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या आतल्या बाजूला किती राहू शकते किंवा किती गोष्ट राहते, या बाउंड्रीच्या आतमध्ये किती राहील एकूण, हे सगळं काढणं म्हणजे आतला भाग हे काढणं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणं असतं. आणि ते किती येतं, तर पाय आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या आहे, पाय आर वर्ग. हे सगळे वर्तुळाच्या संदर्भातल्या गोष्टी आपण आधीच 5वी मध्ये शिकलेलो आहोत, अजून थोड्या त्याच्या पुढे आपल्याला या वर्षी शिकायच्या आहेत. आता आपल्याला सर्कल म्हणजे काय किंवा वर्तुळ म्हणजे काय, क्षेत्रफळापर्यंत आपण त्याचं बघितलेलं आहे. आता जीवेच्या संदर्भातली एक छोटीशी प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म एक आहे, तो आपण बघूया. आधी आपण वर्तुळ काढूया आणि मग त्याची एक जीवा काढू. समजा हे एक वर्तुळ काढलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचा केंद्रबिंदू काढून ठेवू. केंद्रबिंदू, आता हे अशा पद्धतीने वर्तुळ काढले, तुम्ही वहीत कंपासने वर्तुळ काढणार आहात, त्यामुळे कंपासचा जो टोकाचा भाग असतो तो म्हणजे बरोबर वर्तुळाचा केंद्रबिंदू येणार आहे. त्यामुळे इथे तो साधारण कुठेतरी केंद्रबिंदू असेल मध्यभागी बरोबर. तर हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्याला मी ओ हे नाव देते. आता कुठेही आपण एखादी जीवा काढायची, व्यास नाही काढायचा आहे, व्यास पण एक प्रकारची जीवाच आहे, पण कुठल्या वर्तुळाच्या इतर कुठेतरी आपण एक जीवा काढायची. समजा हा एक बिंदू घेतला मी, हा पी हा बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला क्यू हा बिंदू घेतला. शक्यतो कॅपिटल लेटर्स मध्ये घ्यायचे. पी आणि क्यू हे दोन बिंदू घेतलेत. आता या दोन बिंदूंना जोडणारी मला जीवा काढायची आहे, तर आपण जीवा काढणार आहोत, म्हणजेच लाईन काढायची दोन बिंदूंना जोडणारी. इथपासून इथपर्यंत आपण एक जीवा काढलेली आहे. आता PQ ही जीवा झालेली आहे आणि O हा केंद्रबिंदू आहे. आपल्याला एक छोटीशी प्रॉपर्टी आहे की O या केंद्रबिंदूतून PQ वर लंब टाकला. लंब म्हणजे काय, परपेंडिक्युलर, 90 अंशाचा कोन करणारी लाईन. म्हणजेच आपल्याला O वरून PQ वर लंब टाकायचा आहे. तुम्ही लंब टाकताना कसं करायचंय, एकतर तो काटकोन असतो बघा कंपास पेटीत, तो इथे असा ठेवायचा आणि त्याने रेष काढायची, नाही तर जमत असेल तर सरळ पट्टी घ्यायची आणि बरोबर लंब येईल, म्हणजेच 90 अंशाचा कोन येईल. अशा पद्धतीने इथे PQ वर लंब टाकायचा आहे, 90 अंश कोन करणारी लाईन काढायची आहे इथे. तर O वरून PQ वर जर लंब टाकला तर प्रॉपर्टी किंवा गुणधर्म असं सांगतो की या लंबमुळे PQ चे दोन भाग होतात. ह्याला मी काहीतरी A असं नाव देते इथे, हा पॉइंट A. म्हणजे OA हा लंब टाकल्यामुळे PQ चे दोन तुकडे झालेले आहेत. आता हे दोन्ही भाग काय असतात, तर एकरूप असतात, अशी ती प्रॉपर्टी आहे. गुणधर्म काय सांगतो की लंब टाकल्यामुळे होणारे जीवेचे दोन्ही भाग एकरूप असतात. म्हणजेच काय केलं, OA ने PQ ला दुभागलं, म्हणजेच हा त्याचा लंब पण आहे आणि दुभागणारा पण आहे. म्हणजे OA हा PQ चा लंब दुभाजक आहे. म्हणजे OA ने काय केलं, OA ने PQ ला आपण लंब टाकलेला आहे. OA परपेंडिक्युलर टू PQ असं म्हणतो आपण. OA लंब टाकलाय PQ वर. तर हा जो लंब आहे तो लंब OA हा काय करतो, तर PQ ला दुभागतो. ही आपली प्रॉपर्टी आहे. OA हा लंब PQ ला दुभागतो, म्हणजे दोन सारखे भाग करतो, त्यामुळे ह्याला लंब दुभाजक असंही म्हणतात. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब हा त्या जीवेला दुभागतो, ही प्रॉपर्टी आहे. ते वाक्य म्हणून तुम्ही चांगले लक्षात ठेवा. केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. मग जसं लंब टाकल्यामुळे जीवेला दुभागतो हे आहे, तसं उलट पण होतं, त्याचं उलट वाक्य पण होतं. म्हणजेच काय, तर आपण एक दुसरं सर्कल काढू आणि बघूया.
दुसरं अजून एक सर्कल काढू. त्याच्यानंतर आता उलटी प्रॉपर्टी पण होते. उलटी प्रॉपर्टी याचा काय की इथे आपण त्याचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर काढून घेऊ. हा त्याचा सेंटर असेल इथे कुठेतरी, त्याला ओ हे नाव देऊ. पुन्हा आपल्याला काय काढायचे, जीवा काढायचे. आता ही काहीतरी ए आणि हा कुठला तरी बी हा बिंदू घेऊया आणि ए बी बिंदूला आपण जीवा काढूया. जीवा म्हणजे लाईन असते. ए बी बिंदूला आपण जीवा काढणार आहोत. आता हा केंद्रबिंदू ओ आणि ए बी ही काय ते जीवा झाली. आता आणखीन एक प्रॉपर्टी काय आहे, जसा लंब काढल्यावर तो दुभागतो असं म्हणतो, तसं ए बी चा जर मध्यबिंदू घेतला, ही ए बी जी लाईन आहे या ए बी चा मध्यबिंदू घ्यायचा. तर मध्यबिंदू कसा काढायचा, तर ते आपण कंपासने करतो तशा पद्धतीने काढला तरी चालेल, किंवा मग पट्टी लावायची, हे अंतर बघायचं आणि त्याच्या बरोबर मधलं अंतर किती येते बघायचं. त्याच्यावरून या इथे आपण मार्क करायचंय, जो मधला बिंदू आहे त्याला मार्क करते मी. समजा याला सी म्हटलं तर सी हा काय आहे, मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणजे काय येणार, म्हणजे की ए सी हे जेवढं अंतर आहे तेवढंच सी बी अंतर येणार आहे. म्हणजेच ए सी बरोबर काय येणार आहे, सी बी. म्हणजे ए सी ही लाईन आहे ती काय आहे, एकरूप आहे कशाशी, सी बी ह्या लाईनशी. या दोन्ही लाईन जर एकरूप असतील आणि आता जर ओ आणि सी जोडलं, अशा पद्धतीने जर मी जोडले, तर ही जी लाईन येते ती लाईन म्हणजे ओ सी ही लाईन या ए बी लाईनला लंब असते, म्हणजे 90 अंशाचा कोन करणारी असते. बघा उलट्या पद्धतीने कसं आहे, ए बी ही जीवा घेतली, त्याचा मध्यबिंदू घेतला, म्हणजे आधीच आपण ती दुभागून ठेवली लाईन. आता त्या दुभागणाऱ्या पॉइंट पाशी जर आपण केंद्रबिंदूतून एक लाईन काढली तर ती बाकी कुठलाही अँगल करत नाही, ती बरोबर काय करते, 90 अंशाचा अँगल करते किंवा 90 अंशाचा कोन करते. म्हणजेच जीवेचा मध्यबिंदू, पुढचं वाक्य असं आहे की कुठल्याही दोन पॉइंटना जोडणाऱ्या जीवेचा मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू ह्यांना जोडणारी रेषा ही जीवेला लंब असते. म्हणजे काय, ही ओसी ही कायम लंब असणार आणि ती दुभाजक असणार. वरती काय घेतलं आपण, वरती याच्या उलट घेतलं. आधी आपण जीवा काढली आणि लंब काढला तर ती दुभागली, म्हणजे जीवेला केंद्रातून काढलेला लंब हा दुभागतो आणि उलट काय की जीवेला दुभागणाऱ्या पॉइंट पासून केंद्रातून रेषा काढली तर ती काय असते, जीवेला लंब असते. हे दोन्ही वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण थोडीफार एक्झाम्पल्स आहेत या धड्यात, ती सोडवण्यासाठी ही प्रॉपर्टी फार महत्वाची आहे. त्यामुळे ही दोन्ही वाक्य नीट लक्षात ठेवायची. म्हणजे काय वाक्य लक्षात ठेवायचे आलंय लक्षात, म्हणजेच काय की अजून दुसऱ्या भाषेत बोलायचं म्हटलं तर काय, तर हा मध्यबिंदू जो आहे जीवेचा मध्यबिंदू, त्याच्यातून जर लंब काढला, म्हणजे आधी जीवेचा हा मध्यबिंदू घ्यायचा, त्याच्यानंतर इथे काटकोन आपला असतो ना, कंपास पेटीत काटकोन असतो, तो काटकोन धरला आणि असा लंब काढत असं वरवर गेलं तर तो कुठनं जाणार आहे, केंद्रातून जाणार आहे. म्हणजे जीवेला काढलेला लंब हा नक्की केंद्रातून जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कधी, जर तो जीवेचा मध्यबिंदू असेल तर. जीवेच्या मध्यबिंदूतून काढलेली रेषा, लंब काढलेली रेषा केंद्रातून जाते आणि जीवेला केंद्रातून लंब काढलेली रेषा जीवेला दुभागते. हे दोन्ही वाक्य नीट लक्षात ठेवा. वाक्य तुमच्या पुस्तकात व्यवस्थित दिलेली आहेत, तशीच्या तशी पाठ करा. कन्सेप्ट हा असा लक्षात ठेवा, कारण आपल्याला आता पुढे लंब ही गोष्ट असल्यामुळे पायथागोरस वगैरे वापरता येऊ शकतं जर एक्झाम्पल्स आली तर. त्यामुळे त्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं.